अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। न्यायालयाच्या स्थगिती आदेश असतानाही वडिलोपार्जित जमिनीत बेकायदेशीर प्रवेश करून तब्बल 1500 जिवंत सीताफळ झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। कोकणगाव आणि रवळगाव येथील रोहन चौरे यांच्या वडिलोपार्जित जमिनीत 8 फेब्रुवारी 2024 ला हा प्रकार घडला। या जमिनीबाबत न्यायालयात अपील प्रलंबित असून 30 मार्च 2026 पर्यंत जमिनीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। तरीही 20 ते 25 जणांच्या टोळीने जेसीबी आणि ट्रॅक्टरसह शेतात घुसून झाडांची कत्तल केली आणि ठिबक सिंचन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली। या कृत्यास विरोध केला असता मारहाण, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत असून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथं मी माझ्या कुटुंबियांसोबत राहत असून मी मिरजगाव येथे बेलगाव रोडला गट नंबर 125-2 मध्ये मी सर्जिकल कॉटनचा हा व्यवसाय चालू केलेला होता। त्या व्यवसायासाठी मला बँकेने पुरेसे लोन न दिल्यामुळे मी सावकार प्रशांत बुद्धिवंत यांच्याकडनं 15 लाख रुपये व्याजाने घेतले होते। त्याच्या दर महिन्याला 10% परतफेड केली असतानाही 70 लाख रुपये मी त्याला आजपर्यंत परतफेड केली। तर देखील त्याने 3/2/2025 रोजी रोहिणी देवीदास चौरे, मनीषा रमेश चौरे, आशिफ अफसर दातरंगे, अर्षद जमादार मोमीन यांना जमीन त्यांनी विकून टाकली आणि आम्ही जमीन त्याला त्याच्या पैशांना सिक्युरिटी म्हणून दिलेली होती, दर म्हणून दिलेली होती, हमी म्हणून दिलेली होती। त्याला काही कायमस्वरूपी दिलेली नव्हती आणि आमच्याकडे ताबा हा ठरलेला होता। फक्त जमीन त्याच्या नावावर राहील आणि आम्ही कसणार आणि त्याच्यातून त्याला आम्ही त्याचे पैसे देणार असं ठरलेलं असताना आम्ही त्याला त्यावेळेस त्याला पैसे दिले। त्याने कॅश स्वरूपात त्यांनी पैसे घेतले आमच्याकडनं दर महिन्याला आणि त्यांनी जमीन पुढे विकून टाकली। जमीन विकल्यानंतर त्याने आम्हाला सतत येऊन हाणमार केली, जमीन घुसण्याचा प्रयत्न केला, ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वारंवार पोलिसांनाही तक्रार दिली, एसपी साहेबांना तक्रार दिली, कलेक्टर साहेबांना तक्रार दिली, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनाही तक्रार दिली, राष्ट्रपतीपर्यंत आम्ही तक्रारी दिल्या त्यांना, पंतप्रधान यांना सुद्धा। आणि असं करून देखील आम्हाला आजपर्यंत काही न्याय भेटलेला नाही। उलट तोच आम्हाला हाणमार करून आम्हाला खोटी अट्रॉसिटीची धमकी देतो। आम्हाला तिथे राहता येत नाही, आमची जप्ती वस्ती आहे आणि ज्यांनी जमीन घेतली ते आणि प्रशांत बुद्धिवंत हे सतत त्रास देतात, हाणमार करतात। आम्हाला आत्महत्याचा आमच्या कुटुंबियांवरती वेळ आणलेली आहे त्यांनी आणि असे असताना देखील आम्हाला कुठल्या प्रकारचं संरक्षण मिळत नाही, कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाहीये आणि असे असताना देखील संदर्भात आम्ही वेगवेगळ्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले आहेत आणि आमची बहीण देखील आम्हाला वाटपाचा हिस्सा मागत आहे। वाटपाचा हिस्सा मागत असताना आम्ही आमच्या बहिणीला सांगितलं आहे की आम्ही जमीन विकलेली नाही, आम्ही सावकारकीच्या याच्यामध्ये लिहून दिलेले आहे, जमीन तुझी देतो। तर तिने देखील कलेक्टर साहेबांकडे अपील केलं असताना तिला देखील स्टे मिळाला होता, मला हुकूम की बळजबरीने घुसून ताबा घेऊ नये वगैरे किंवा शेतीचं नुकसान करू नये। अशा असताना देखील त्यांनी काय केलेलं आहे की शेतात घुसले, 2 जेसीबी 3 ट्रॅक्टरच्या साह्याने 20-25 जमावांच्या साह्याने घुसले। 8/2/2026 रोजी घुसून त्याने 1,500 सीताफळांची झाडं कत्तल करून टाकले। 10 वर्षापूर्वी आम्ही बाग लावलेला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्यातली काही जाळपोळ पण करून टाकली आणि ठिबक पाईपलाईन यांच्या सगळ्यांचे नुकसान करून टाकलं आणि यांच्यावरती आम्ही अर्ज दिले, पोलीस स्टेशनलाही दाखल केलं, पण कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत भेटली नाही। 29 वेळा मी 112ला फोन केला, 112ला फोन करून देखील आम्हाला कुठल्याच प्रकारचं संरक्षण किंवा मदत भेटली नाही आणि आजपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीयेत आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी आणि आमची सावकारकीची जमीन घेतलेली आम्हाला परत द्यावी। असं न झाल्यास आम्ही सदरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू आणि आमरण उपोषण करून जरी आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही शेवटी आत्मदहन करणार किंवा आत्महत्या करणार। आम्ही पोलीस स्टेशनला गेलं की आम्हाला खिदळून काढते बाहेर, अजिबात म्हणजे तिथं गोबा राहायचं नाही आणि रोज संध्याकाळी आमचं ज्यांनी वावर घेतलं असे माझ्या अंगावर संध्याकाळचं जीवन पण देत नाही जॅकेट लावते आणि परत आणखीन म्हणतात आम्ही घेतली, आमचे पैसे येत, आमची जमीन घेऊन नुकसान करून त्याला सांगितलं तर आमचं त्याचं चाललंय बुद्धिवादाचं मध्ये जमीन घेऊ नका, तरी घेतली त्यांनी। मागणी काय आम्हाला आमची परत पाहिजे, आम्हाला फळबागेवरती नुकसान झाली त्याची 10 वर्षी त्याची भरपाई
आम्हाला जगायची तर ही नाही राहिली आता काही काय गहू खायचं काय आम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला दिली रोज जरा देते रोज रोज बुद्धिवंत ते मोर घालतात थंडी येतात जाऊन त्यांची मी ते ट्रॅक्टर घेऊन नांगरा गेले आडे गेले तर टिपर घेऊन एक जण पळत आला माझ्यावर जाऊन. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.